नमस्कार, वैशालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिलापी फ्राय. तर आपण धुवून घेऊया. धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने. पाणी निथळून घेऊया. तर आपण धुवून घेतलेली आहे. आता त्याला आले लसूण पेस्ट सोडून फ्रीज मध्ये 10 मिनिटं ठेवून देऊ. पेस्ट अशी व्यवस्थित चोळून घेऊ. थोडी हळद टाकूया. हे आपण लावलेलं आहे आलं लसूण पेस्ट आणि हे फ्रीज मध्ये 10 मिनिटासाठी ठेवून देऊ. तर आपले आता 10 मिनिटं झालेली आहेत. हे आपण काढून घेतलं आहे फ्रीज मधून. आणि आता हे फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. हळद, लाल तिखट, हे धने पावडर आणि हा गरम मसाला आणि हा रवा 1 वाटी, हे कॉर्नफ्लॉवर, मीठ. तर हा रवा आपण 1 वाटी घेतलेला आहे आणि हे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्याची आपण पेस्ट बनवून घ्यायची. तर आता हा रवा मी ओतून घेत आहे. त्याच्यात हे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. यातच आपण थोडी हळद थोडीच घ्या. जास्त पिवळं झालं तर ते चांगलं दिसणार नाही. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार. हा आहे घाटी मसाला. तर हा 1.5 चमचा टाकायचा आहे. सर्व मिक्स करून घेऊ. तर हा घाटी मसाला आमच्या इकडे कांदा, लसूण, खोबरे सगळं मिक्स करून तो बनवलेला असतो. तो चवीला छान लागतो. त्याने चव खूप छान येते. आता थोडे पाणी टाकू आपण. पाणी थोडंच टाका, जास्त टाकू नका. एक करत थोडे पाणी टाकून घेऊ. पेस्ट बनवून घेऊ आपण. आपली पेस्ट तयार आहे. इतर वेळेस आपण कोरडा रवा टाकून हे फिश फ्राय करतो, पण आज आपण पेस्ट बनवून पेस्ट मध्ये अशी डीप फ्राय करून बनवणार आहोत. तर हा आपला पेस्ट तयार आहे. गॅस चालू करू. कढई ठेवू. कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आपण त्याच्यात
4 पळी तेल घालून घेऊया. तर आता तेल तापलेलं आहे. तेल तापलेलं आहे, तर आपण आता डीप फ्राय करून तळण्यासाठी घेऊयात. एक एक करून मंद आचेवरतीच तळायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतं. तर आपली जिलेबी फ्राय तयार झालेली आहे. त्याच्यावरती आपण कोथिंबीर सर्व करू आणि खाण्यासाठी हे रेडी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.